हो, तेच मी सांगितलं की स्वबळावर आपण त्या बसेस आपण घेणार आहोत. आपण एकतर वी कॅन टेक अ फायनान्शियल फ्रॉम बँक और इधर वी कॅन हॅव अ इन्व्हेस्टमेंट फ्रॉम एनी अदर गव्हर्नमेंट फंड्स. तर आम्ही ते बघालो कुठल्या योजनांतून आम्हाला कुठले कुठले फंड्स येऊ शकतात. एकतर बाल कल्याणमधनं आम्ही घेता येतं. काही पोलीसला आपण पोलीसची आम्हाला ग्रांट मिळत होती, 2019 साली बंद झाली. तर ती ग्रांटची सुद्धा काही आम्हाला अमाऊंट्स येणार आहेत. तर त्या अमाऊंटची सुद्धा आम्ही पाठपुरावा करत आहे की त्या अमाऊंटमधून काही बस घेता येतील. कारण का आम्हाला जरी एकदम 50 घेता आले नाहीत तरी आम्ही 20-20-10 अशा पटीतनं बस घेऊन तर ते प्रॉपर पद्धतीने चॅनल सेट करणार आहे. 50 बस घेणं हे आमचं पहिल्यापासून ध्येयच आहे. कारण का स्वतःचं अस्तित्व असणं म्हणजे स्वतःचे बस असलं पहिला. दुसऱ्याचे बस घेऊन आपण अस्तित्व नाही टिकू शकत. प्रस्ताव वगैरे आपण दिले? आयुक्त साहेबांशी ऑलरेडी आमचं बोलणं झालेलं आहे आणि हे प्रस्ताव आयुक्त साहेब आमची मीटिंग पुढच्या आठवड्यात त्याच्याबद्दल होणार आहे. त्याच्या अगोदर आम्ही जनरल बॉडीतनं मीटिंग घेऊन हा प्रस्ताव आणि ह्याचं जे काय पत्र आहे आमचं हे आम्ही आयुक्त समोर सोपवणार आहे. त्याच्यावर पुन्हा पुनर्निर्माण विचारण करून आम्ही त्या आमच्या गोष्टी KMT थ्रू करणार आहे. कारण KMT कडे स्वतःचा सुसज्ज आहे सगळ्या गोष्टी की ह्याच्या पूर्वी सुद्धा त्यांनी 50 बसेस स्वतःच्या स्वबळावर घेतलेल्या. कॅनरा बँकेकडून त्यांनी अर्थसहाय्य घेऊन या गोष्टी सगळ्या पूर्ण निवारण केलेल्या. त्याच्यामुळं मला वाटत नाही की या गोष्टीला काय असं म्हणजे जास्त ह्याची गरज आहे. कारण शेवटी आपल्याला बाहेरनं घेतलं तरी आपल्याला त्याचं रेंट आउट करायचंच आहे आणि इथं घेतलं तरी आपले हप्ते भरायचेच आहेत. त्यामुळं 5 वर्षानंतर ही प्रॉपर्टी KMTची होऊन जाईल आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित चालतील आणि एक नवीन चेहरा कोल्हापूरला पुन्हा. नाव कंचन, जिल्हा मुंबई. नाव पूर्वा, जिल्हा रत्नागिरी. नाव प्रणाली, जिल्हा सातारा. नाव प्राजक्ता, जिल्हा उस्मानाबाद. नाव श्वेता, जिल्हा सांगली. नाव नम्रता, जिल्हा सिंधुदुर्ग. नाव मिताली, जिल्हा मुंबई. नाव शिवानी, जिल्हा रायगड. नाव ऐश्वर्या, जिल्हा बेळगाव. नाव समृद्धी, जिल्हा पुणे. पोलीस आणि आर्मी भरती प्रशिक्षणासाठी फक्त कोल्हापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर जिल्ह्याबाहेरील विद्यार्थ्यांची ही पहिली पसंती आणि मुलींसाठी सर्व सुविधा स्वतंत्र असणारी अकॅडमी राजर्षी शाहू करिअर प्रबोधिनी कोनवडे.